नमस्कार मंडळी. एक खळबळजनक बातमी हाती आली आहे. म्हटलं तर खळबळजनक नाही, तर ती खळबळजनक नाही, किंवा कदाचित बातमी ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की त्यात काही विशेष हे तर होणार होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने मुंबई पोलीस दलाला दिलेली आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान, नागपूर येथील त्यांचं निवासस्थान, तसंच अन्य ठिकाणी विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. या सुरक्षा यंत्रणेत 12 जवानांचा समावेश आहे. आणि असं म्हटलं जात आहे की ही सुरक्षा यंत्रणा मागच्या 1-2 दिवसांपासून तैनात झालेली आहे. हे जवान जे तैनात करण्यात आलेले आहेत ते फोर्स वन चे जवान आहेत. आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने फडणवीस यांना अल्ट्रा फोर्स कडून धोका आहे अशी माहिती मुंबई पोलिसांना दिलेली. आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फोर्स वन चे 12 जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं तर ते म्हणाले की याबद्दल मला काय माहित नाही, तुम्ही पोलिसांना विचारा. पोलिसांनी अधिकृतरित्या यात काही सांगितलेलं नाहीये. पण अचानक त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे पोलीस असतात त्यांच्याही संख्येत वाढ करण्यात आली. आणि त्यामुळे एकंदरीत केंद्रीय गुप्तचर विभागाने जो अ, संदेश दिलाय किंवा जी माहिती दिलेली आहे त्यानुसार फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे एवढं निश्चित. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की अल्ट्रा फोर्स कोण आहे आणि हा अल्ट्रा फोर्स जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट का रचतोय. मंडळी, अल्ट्रा फोर्स म्हणजे देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटना. आणि त्या संघटना या फडणवीस यांच्या जीवाच्या मागे लागल्यात का, हा खरा प्रश्न आहे. आता त्यामध्ये कोण कोण असू शकतं, तर निश्चितच दहशतवादी संघटना असू शकतात, अंमली पदार्थांचा व्यापार करणारे स्मगलर असू शकतात. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अशी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. त्यांना धमक्या आल्यात का, तर नाही, त्यांना कोणत्याही धमक्या आलेल्या नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा अल्ट्रा फोर्स कोण असू शकतो आणि का देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे राज्यातले मोठे नेते आहेत. आणि ते मोठे नेते या अर्थाने आहेत की त्यांनी आपल्या विरोधकांना अनेक वेळा चारी मुंड्या चित केलेल्या आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हटाव अशी मोहीमच राज्यात सुरू झालेली आहे. आता राजकीय दृष्ट्या ती मोहीम सुरू आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. पण त्या मोहिमेच्या आडून अन्य कोणी अशा प्रकारे कारवाया करू शकतो का, हा प्रश्न आहे. मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे. आणि हे आंदोलनजीवी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत. त्यांच्यावर सातत्याने अश्लाघ्य भाषेत टीका करतात. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांचाही उल्लेख करण्यात येतोय. हे आंदोलनजीवी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष करतायत त्यामुळे तरुणांची माती फडकली जाणं नाकारता येत नाही. आणि त्यातून काहीतरी आगळीक होण्याची देखील शक्यता आहे. आता हे आंदोलनजीवी कोणत्या अर्थाने हे सगळं करतायत, तर अर्थातच राजकीय दृष्ट्या फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी करतात. आणि ते करताना आपण
अप्रत्यक्षरित्या देशविघातक शक्तींना जवळ करतोय हे त्यांच्या कदाचित लक्षात नसावं, किंवा लक्षात आल्यावरही त्यांनी तिथे कानाडोळा केलेला असावा. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या आंदोलनजीवींसोबत सध्या काही जिहादी तत्व वावरत असताना दिसतात. आणि या जिहादी तत्वांनी या आंदोलनजीवींशी हातमिळवणी केली आहे की काय, अशी शक्यता किंवा अशी शंका निर्माण होते. आता हे जे जिहादी तत्व आहेत जे महाराष्ट्रातही कार्यरत आहेत, यांचा धीर मागच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये चेपलेला आहे. कारण अनेक राजकीय नेते यांचं लांगून चालन करताना आपल्याला दिसत आहेत. आणि आपल्या मागे राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष उभा आहे असं जेव्हा या जिहादी तत्वांना समजतं, कळतं, त्यावेळेस हे जिहादी तत्व घातपाती कारवाया करायला मागे पुढे बघत नाहीत. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो, की काही जिहादी तत्वांनी आंदोलनजीवींशी हातमिळवणी केली आहे आणि त्यामुळे या जिहादी तत्वांचा धीर चेपला गेलेला आहे. मंडळी, ज्या वेळेस फडणवीस हे गृहमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी PFI सारख्या कट्टरतावादी संघटनांवर बंदी घातली. त्यांचं नामोनिशान महाराष्ट्रातून मिटवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचाही राग या जिहादी तत्वांना असू शकतो. हा एक मुद्दा आहे. तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो, खलिस्तानवादी दहशतवादी जे आहेत तेही तितकेच आता सक्रिय झालेले दिसत आहेत. आणि विशेषतः निवडणुकी दरम्यान जे काही वातावरण असतं त्याचा फायदा घेण्यासाठी हे जिहादी तत्व पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे हे सगळे एका एका बाजूला येऊन त्यांचा हा अल्ट्रा फोर्स तयार झालेला आहे का, जो देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट किंवा प्लॅन करू शकतो. मंडळी, जेव्हापासून फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री झालेले आहेत, अगोदर मुख्यमंत्री होते तेव्हाही गृहमंत्री होते आणि आताही, तेव्हापासून महाराष्ट्रात ड्रग्स म्हणजे अंमली पदार्थ विरोधात त्यांनी मोहीम उघडलेली आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे साठे महाराष्ट्रात जप्त करण्यात आले. अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. आणि एक नेटवर्क जे महाराष्ट्रात मुंबईत उभं राहिलं होतं अंमली पदार्थांचं, ते सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्ध्वस्त करण्यात आले. आणि त्यामुळे या अंमली पदार्थांचा व्यापार करणारे स्मगलर ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यातच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस राज्याचे विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांनी ते अँटिलिया प्रकरण बाहेर काढलं होतं. अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार उभी करण्यात आली आणि ही कार सचिन वाझे यांनी उभी केली होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे कसे खंडणी घ्यायचे हेही देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं. आणि त्यामुळे मुंबई पोलीस आणि एक प्रकारे गुंड यांचे नेक्सस कुठेतरी उघडकीस आले आणि त्यापासूनही देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हे सगळे अल्ट्रा फोर्स मध्ये सामील असलेले असू शकतात. अल्ट्रा फोर्स बद्दल कुठलाही खुलासा झालेला नाहीये, पण आतापर्यंतचे जे जे काही अनुभव आहेत किंवा ज्या ज्या कडी मी जोडल्या त्यावरून तुम्हाला अल्ट्रा फोर्सची साखळी काय असू शकते हे नक्की कळलं. तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हा अल्ट्रा फोर्स सध्या कार्यरत झालेला असू शकतो. आणि आज परिस्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुती.
देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांनीच महायुतीला सत्तेत आणलं, मवियाचं सरकार घालवलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अनेकांच्या हिटलिस्टवर देखील आहे. अनेकांच्या हिटलिस्टवर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आरोप केला होता की मला मविया सरकारच्या काळात तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली होती. हा नेक्सस आहे. हा पोलीस आणि मी म्हटलं ना, राजकारणी आणि गुंड, तो नेक्सस आहे. त्यातूनही फडणवीस यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ झालेला असू शकतो. आता तर एक वेगळंच प्रकरण बाहेर काढण्यात आलेलं आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. रश्मी शुक्ला यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पर्यायाने पोलिसांचं मनोबल तोडण्याचा हा प्रयत्न आहे की काय, अशी ही शंका यातून येऊ शकते किंवा येते. हे सगळं जर बघितलं तर आज फडणवीस यांच्या विरोधात कोण किती प्रकारे, हे न के न प्रकारे न म्हणतो ना आपण, त्या प्रकारे सगळ्या कारवाया सुरू आहेत. पण फडणवीसही त्यांना पुरून उरलेले आहेत. आज फडणवीस सक्षम आहेत आणि त्यामुळे महायुतीला हरवणं तितकंस सोपं नाही, हेही विरोधकांना कळतं. असो मंडळी, हे नेक्सस काय असू शकतं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.